या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। ओझर शहरातील शिलेदारवाडीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्या त्रास देत होता। यामुळे शेतकरी चिंतेत होते। लवकरात लवकर या बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी शेतकऱ्यांतर्फे वनविभागाला करण्यात येत होती। त्यानंतर वनविभागामार्फत इथे पिंजरा लावण्यात आला आणि या पिंजऱ्यात बिबट्या कैद झाला। त्यानंतर या बिबट्याला बघण्यासाठी सुद्धा स्थानिकांची मोठी गर्दी झाली होती। यानंतर बिबट्याला नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात आलं। कंपनीचे डीलर बनवण्याचा आमिष दाखवून व्यावसायिकाला तब्बल 50 लाखांचा गंडा घातलेला आहे। या प्रकरणी पुणे येथील 4 संशयितांच्या विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रेखानगरला एका हॉटेलमध्ये संशयित आणि कंपनीचे मोठे सेमिनार घेऊन गुंतवणूकदारांना गुंतवणूक करून मोठी रक्कम मिळण्याचे आमिष दाखवण्यात आले। याबाबत रवींद्र फड यांनी पोलिसात तक्रार दाखल केली। सचिन साळुंके, श्वेता साळुंके, मयूर आव्हाड, सुहास आव्हाड यांनी संगनमताने एका कंपनीमध्ये आम्ही त्याचे संचालक आहोत असं सांगत पैसे गुंतवण्यास सांगितले। तसंच कॉफी अँड मोर या कंपनीची वितरणशिप सुद्धा देण्याचे आमिष दाखवले। मात्र वर्ष झाले तरी सुद्धा परतावा न मिळाल्यानं याबाबत पोलिसात तक्रार करण्यात आली आणि आता याचा तपास पोलीस करीत आहेत। बुलढाण्यातील केस गळतीनंतर आता नागरिकांची नखही गळायला लागलेत। यावर केंद्र शासनानं आपलं लक्ष केंद्रित केलं आणि केंद्र सरकारच्या आकस्मिक चिकित्सा राहत पथकानं बुलढाण्यामध्ये प्रवेश केलाय। बुलढाणा जिल्ह्यातील नख गळती या संदर्भात रुग्णांची तपासणी करण्यात येते। एनसीडीसीचे अतिरिक्त संचालक डॉक्टर तानझीन डिकेड यांच्या नेतृत्वात सरकारच्या आरोग्य विभागाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या पथकाला या भागाचा तात्काळ दौरा करण्याचे आदेश दिले होते। सध्या शेगावमधल्या 7 गावांमध्ये तब्बल 80 रुग्णांना हा त्रास होतोय। आरोग्य पथकाद्वारे रुग्णांची तपासणी करून इथे याबाबतचा अहवाल सादर केला जाणार आहे अशी माहिती समोर येते। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा पोलीस माझा न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। सोलापूर, विजयपूर, रायचूर या गाडीनं प्रवास करीत असताना होडगी गाव परिसरामध्ये एका अज्ञात व्यक्तीनं रेल्वेवर दगड मारला। यामुळे रेल्वेतील आरोही अजित कारंगे वयवर्ष 4 या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। दगड लागल्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारापूर्वीच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झालेत आणि रेल्वेवर दगड मारणारे कोण होते याचा शोध आता रेल्वे पोलीस घेत आहेत। अशा प्रकारे मृत्यू झाल्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये सुद्धा घबराट पसरली आहे। नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात ठिकठिकाणी आंदोलन केले आणि त्यानंतर आता अमरावती इथं काँग्रेस विरोधात भाजप युवा मोर्चातर्फे आंदोलन छेडण्यात आलं आहे। या मोर्चामध्ये राहुल गांधींची तिरडी काढून आंदोलन केलं जात आहे। काँग्रेसनं मोदींविरोधात आंदोलन केल्यानंतर भाजपनं हातात बॅनर घेऊन घोषणाबाजी करत काँग्रेसला निषेध नोंदवलाय। यावेळेस पोलिसांतर्फे इथे कडक बंदोबस्तही करण्यात आला होता। तसंच आंदोलन थांबवण्याचाही प्रयत्न केला असता इथे बॅरिगेड्स लावण्यात आले होते, तो तोडण्याचाही आंदोलनकर्त्यांनी प्रयत्न केला। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। पाहत रहा पोलीस माझा न्यूज।